नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जतमधून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी. उमदीत स्वतंत्र अप्परच्या हालचाली गतिमान, लवकरच कामकाज सुरू होणार. उमदी येथे स्वतंत्र अप्पर तहसील होण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर कागदपत्राची पूर्तता केली आहे. लवकरच कामकाज सुरू होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. उमदीच्या विकासातही यामुळे भर पडणार आहे. उमदीत स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय गरजेचे आहे. यासाठी युवा नेते संजय तेली यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे. संख उमदी दैवी वाद असल्याने व उमदी परिसरातील लोकांसाठी गैरसोयीचे ठिकाण असल्याने अनेक गावातील लोक संखमध्ये जाण्यास, कामकाज करण्यास धजावत नाहीत. संखमध्ये जाण्यासाठी उमदीसह परिसरातील अनेक गावातील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे उमदीत 2 दिवस अप्पर तहसीलचे कामकाज व्हावे असा आदेश संख तहसीलदार यांना आहे. सुरुवातीच्या काही दिवस उमदीत कामकाज 2 दिवस सुरू केले. आठवड्यातील 2 दिवस कामकाज सुरू केले, परंतु यंत्रणा नसल्याने अप्पर एकटे काय करणार, त्यामुळे त्यांनीही उमदीकडे पाठ फिरवली. सध्या संखमध्ये जाऊन कामे करताना लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. बस व्यवस्था नसल्याने जायचे कसे आणि परत काम उरकून परत यायचे कसे असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन व लोकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र उमदीत अप्पर तहसील कार्यालय अपेक्षित आहे. उमदी परिसरातील लोकांना सातत्याने कामासाठी संख येथे हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे स्वतंत्र उमदीत अप्पर तहसील कार्यालय होण्याची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. या सर्व गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणून देत उमदीत स्वतंत्र अप्पर तहसील करण्याची मागणी संजय तेली यांनी आमदार पडळकर यांच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे. जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप मतदारांनी विधानसभेचा सदस्य म्हणून मला निवडून दिल्याच्या नंतर काही बाबतीमध्ये माझी जबाबदारी वाढलेली आहे. लोकांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा आहेत. मी विधानसभेचा सदस्य होण्यापूर्वी, जेव्हा मी विधान परिषदेचा सदस्य होतो, तेव्हा संख अप्पर तहसीलदार जे आहे, यातून काही गावं उमदी अप्पर तहसीलदार यांच्याकडे वर्ग करून नव्याने उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी मिळावी यासाठी मी मागणी तत्कालीन सरकारकडे केली होती. मला वाटतंय मार्च 2024च्या दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे एक बैठक पण झाली होती आणि त्या बैठकीमध्ये सविस्तरपणे आम्ही मांडणी केली होती. आता ती प्रक्रिया पुढे जाते. संख आणि उमदी मध्ये पूर्वीपासून काही बाबतीमध्ये विवाद आहेत आणि त्यामुळं उमदी परिसरातील लोकांची मागणी आहे की उमदीला नवीन अप्पर तहसीलदार व्हावं आणि त्यानुसार नव्यानं प्रस्तावित जे उमदीला अप्पर तहसीलदार कार्यालय केलेलं आहे त्यामध्ये 22 गावांचा समावेश आहे. त्यामध्ये उमदी, विठ्ठलवाडी, उटगी, लमाणतांडा, उटगी, निगडी बुद्रुक, सुसलाद, सोनलगी, बुर्गी खुर्द, अक्कळवाडी, माणिकनार, बुर्गी बुद्रुक, बालगाव, हळली, करजगी, बेळोंडगी, जाडरबोबला, सोन्याळ, लकडेवाडी, गिरगाव, लवंगा, गुलगुजनार, जालियाळ बुद्रुक अशी 22 गावं उमदी अप्पर तहसील मध्ये येत आहेत, प्रस्तावित केलेली आहेत. उमदी अप्पर तहसील कार्यालय निर्माण झाल्याच्या नंतर अप्पर तहसील कार्यालय संख यामध्ये राहणारी गावं 29 आहेत. त्यामध्ये संख, गोंधळेवाडी, खंडनाळ, दरीबडची, लमाणतांडा, दरीबडची, आसंगी तुर्क, कागनरी, मोठेवाडी आसंगी, धुळकरवाडी, अंकलगी, कुलाळवाडी, सिद्धनाथ, जालियाळ खुर्द, पांढरेवाडी, तिकोंडी, पांढरोजरी, पारधेवस्ती, करेवाडी, तिकोंडी, कोणतेव बोबलाद, करेवाडी, कोणतेव बोबलाद, मोठेवाडी, कोणतेव बोबलाद, कोणबग्गी, मोरबग्गी, भिवरगी, माडग्यार, फसपेट, गुड्डापूर, आसंगी, जत आणि तिल्ल्या
असे 29 गावांचा समावेश आहे. माझा स्वभाव कोणावरती अन्याय करण्याचा नाही, सर्व घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न आहे. लोकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. आम्ही जे करेल ते योग्यच करेल. संघमध्ये वेगवेगळी कार्यालय यावीत यासाठीचाही माझा प्रयत्न सुरू आहे आणि त्यातील एक भाग म्हणून एक मोठं हॉस्पिटल आपण सरकारी प्रस्तावित केलेलं आहे. ते पण मंजुरीच्या टप्प्यामध्ये आहे. रेशीम प्रशिक्षण उद्योग केंद्र हे संकला व्हावं यासाठी वस्त्रोद्योग मंत्री महोदय यांच्याकडे मी एक मागणी केलेली आहे आणि त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे निर्णय राज्य सरकार संघच्या बाबतीमध्ये घेत आहे. तर सर्व विभागातील जनतेला याविषयीची सविस्तर माहिती असावी यासाठी आपल्याशी आज आम्ही